विद्यार्थी मित्र हो, आपण पेज नंबर 18 ह्यूमन ब्लड ग्रुप मानवी रक्तगट या मुद्द्यापर्यंत पोहोचलो आहोत. ह्यूमन ब्लड ग्रुप्स मानवी रक्तगट. डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन्स लाईक अँटीजेन्स अँड अँटीबॉडीज डिफरंट ब्लड ग्रुप आर फॉर्म्ड. रक्तातील प्रतिजीव आणि प्रतिपिंड या दोन प्रथिनांवर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडले जातात. देर आर 4 मेन ग्रुप्स ऑफ ह्यूमन ब्लड. मानवी रक्ताचे 4 प्रमुख गट आहेत. दॅस ए बी ए बी अँड ओ. ए बी अँड ओ असे 4 ब्लड ग्रुप मानवी रक्ताचे आहेत. Besides, there are 2 types of Rh negative and Rh positive of each of those 4 groups. आता RH पॉझिटिव्ह and RH निगेटिव्ह असे त्या प्रत्येक गटाचे 2 प्रकार मिळून in all 8 blood group are formed. 8 रक्तगट तयार होतात. Means ARH positive and ARH negative. BRH positive, BRH negative, ABRH positive, ABRH negative and ORH positive, ORH negative असे 8 ब्लड ग्रुप तयार होतात. आता ब्लड डोनेशन, रक्तदान. इफ अ पर्सन मीट्स an accident, bleeding occurs through wounds, many times blood transfusion is necessary during the surgical operation. एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमावाटे रक्तस्राव होतो. अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळीही रुग्णास रक्त द्यावे लागते. सिमिलरली ब्लड इज ट्रान्सफ्युज्ड इन केस ऑफ पेशंट्स ऑफ ॲनेमिया, थॅलेसेमिया, कॅन्सर टू. तसेच ॲनेमिया म्हणजे पांडुरोग, रक्ताचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यावर, थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो. Blood transfusion is carried out to compensate the blood shortage in body. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचं रक्त दिलं जातं. दिस इज कॉल्ड ब्लड ट्रान्सफ्युजन. या सगळ्या क्रियेला रक्तपाराधन असं म्हणतात. फ्रॉम वेअर द ब्लड इज सप्लायड फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन. रक्तपाराधनासाठी रक्ताचा पुरवठा कुठून होतो मग? ब्लड बँक, रक्तपेढ्या. ब्लड इज कलेक्टेड इन ब्लड बँक बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम द हेल्दी पर्सन अँड सप्लाय टू द नीडफुल पर्सन्स. रक्तपेढ्यामध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीनं रक्त काढून ते गरजूंना पुरवलं जातं. इफ द कलेक्टेड ब्लड इज नॉट टू बी युज्ड इमिजिएटली, इट कॅन बी स्टोअर्ड फॉर सम डेज इन रेफ्रिजरेटर. जर गोळा केलेलं रक्त लगेच त्या पेशंटला द्यायचं नसेल तर ते रक्त रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसापर्यंत आपण ठेवू शकतो. ब्लड डोनर, रक्तदाता. पर्सन हू डोनेट द ब्लड इज रेफर्ड ॲज ब्लड डोनर. जी व्यक्ती रक्त देते तिला आपण रक्तदाता म्हणतो. ब्लड रेसिपियंट, रक्तग्राही, जो रक्त घेणार आहे तो. पर्सन हू रिसीव द ब्लड इज रेफर्ड ॲज रेसिपियंट. जी व्यक्ती रक्त घेते किंवा ज्या व्यक्तीला रक्त दिलं जातं ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही होय. पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ कॅन डोनेट ब्लड टू द पर्सन हॅव्हिंग एनी अदर ब्लड ग्रुप, वेअर ॲज पर्सन विथ AB ब्लड ग्रुप कॅन रिसीव द ब्लड फ्रॉम द पर्सन विथ एनी अदर ब्लड ग्रुप. हेन्स पर्सन ऑफ ब्लड ग्रुप ओ इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल डोनर and person with blood group AB is called as universal recipient. बघा, ज्या व्यक्तीला रक्त दिलं जातं ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही होय. ओ गटाचं रक्त इतर सर्व गटांना देता येतं आणि AB गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते. ओ देऊ शकतो, AB रक्त घेऊ शकते. म्हणून ओ रक्त गटाला सर्व योग्य दाता युनिव्हर्सल डोनर म्हणतात आणि AB रक्तगटाला सर्व योग्य ग्राही म्हणजे युनिव्हर्सल रेसिपियंट असं म्हणतात. ओ देतो म्हणून डोनर, AB घेतो म्हणून रेसिपियंट. अशा पद्धतीनं या 2 गटांचं वर्गीकरण करता येईल. ब्लड ग्रुप आर हेरिडिटरी अँड डिपेंड अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स.
रक्तगट आनुवंशिक असतात, म्हणजे जे आपल्या मातापित्यांचे आहेत तेच अपत्यामध्ये येतात. ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या जनुकावर अवलंबून असतात. इनहेरिटन्स जनुक. ब्लड ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म्ड ओनली आफ्टर ब्लड ग्रुप मॅचिंग. रक्तदान कधी करतात? रक्तदान करताना रक्तगट जुळल्यासच ते रक्त रुग्णाला दिलं जातं. इफ इट इज डन विदाउट मॅचिंग इट मे प्रूव्ह फॅटल फॉर द पेशंट. रक्तपराधनात रक्तगट न जुळल्यास रुग्णाला धोका पोहोचू शकतो. पर्सन हू डोनेट द ब्लड मे बी रेसिपियंट इन फ्युचर. म्हणजेच आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा असू शकतो. असं काही नाही की मी आज रक्त कुणाला तरी दिलेलं आहे म्हणजे जीवनात मी नेहमी देणारच आहे, मला कधी रक्ताची गरज पडणार नाही असं होत नाही. आजचा रक्तदाता उद्याचा रक्तग्राही असू शकतो. ब्लड डोनेशन विदाउट एनी एक्सेप्टेशन इज ऑलवेज लाईफ सेव्हिंग. कोणतीही काहीही अपेक्षा न करता दिलेलं रक्तदान हे जीवनदान आहे. ब्लड इज रिक्वायर्ड इन व्हेरियस सिच्युएशन्स लाईक ॲक्सिडेंट, ब्लिडिंग, पार्च्युरेशन, सर्जिकल ऑपरेशन एटसेट्रा. निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचा जीव वाचू शकतो. म्हणजेच ॲक्सिडेंट, अपघात, रक्तस्राव, प्रसव काळ म्हणजे डिलेव्हरी, शस्त्रक्रिया, ऑपरेशन या कार्यामध्ये रक्ताची गरज भासते. ब्लड डोनेटेड as healthy person is used to save life of needful person. Hence blood donation is considered as the best donation, superior donation. मग निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं संबोधलं जातं. Collect information. Visit the blood bank in your area and collect more information about blood donation. तुमच्या परिसरातील एखाद्या रक्तपेढीला भेट द्या आणि रक्तदानासंबंधी अधिक माहिती मिळवा. ब्लड प्रेशर, रक्तदाब. ब्लड इज कंटिन्युअसली केप्ट फ्लोईंग थ्रू ब्लड व्हेसल्स ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे धमन्यातील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते. ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ आर्टरीज अँड इट इज कॉल्ड ब्लड प्रेशर. बघा, धमन्यांच्या भिंतीवर जो रक्ताचा दाब पडतो तेव्हा म्हणजे हार्ट आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर जो दाब पडतो त्यास रक्तदाब असं म्हणतात. Proper blood pressure is necessary to supply blood in all part of the body. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचण्यासाठी योग्य रक्तदाब आवश्यक असतो. प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड एज सिस्टॉलिक प्रेशर. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्या सिस्टॉलिक दाब म्हणजे आकुंचक दाब म्हणतात. That one recording during relaxation is called a diastolic pressure. आणि प्रसरणाच्या वेळी नोंदल्या जाणाऱ्या दाबास डायस्टोलिक दाब प्रकुंचनीय दाब म्हणतात. ब्लड प्रेशर ऑफ हेल्दी पर्सन इज अबाउट 120 for 80 mm to 139 to 89 mm of Hg. Hg मर्क्युरी पारा. निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे 120 ते 80 मिलीमीटर ते 139 ते 89 मिलीमीटर मर्क्युरीच्या म्हणजे पाऱ्याच्या स्तंभा एवढा असतो. या रेंजमध्ये असेल वरचा खालचा रक्तदाब तर ठीक आहे. अँड इट इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ स्पिग्मोमॅनोमीटर. आणि तो मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर नावाचे यंत्र वापरतात. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. आता हे स्पिग्मोमॅनोमीटर आहे, प्रत्येकानं पाहिलेच आहे. कधी ना कधी हॉस्पिटलमध्ये गेला असाल तेव्हा रक्तदाब यानं मोजला जातो. ब्लड प्रोडक्शन ऑकर्स कंटिन्युअसली इन अवर बॉडी. आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू असते. अबाउट 350 ml ऑफ ब्लड इज कलेक्टेड फ्रॉम अ पर्सन ड्युरिंग डोनेशन अँड अवर बॉडी रिस्टोअर द फ्लुइड पार्ट ऑफ इट विदिन 24 hours. बघा,
रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचं 350 ml रक्त घेतलं जातं, म्हणजे अर्ध्या लिटरपेक्षा सुद्धा कमी. तर आपलं शरीर 24 तासामध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पूर्ती करते, म्हणजे 24 तासातच, एक दिवस एक रात्रीतच तेवढं रक्त तयार होतं आपल्या शरीरात, जे की कुठल्याही प्रयोगशाळेत अजून तयार केलं जात नाही. म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं. प्रेग्नेंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमन कॅनॉट डोनेट द ब्लड. गर्भावस्था किंवा स्तनपान काळ सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही, कारण त्यांनाच ऑलरेडी रक्ताची गरज असते किंवा शरीर त्यांचं त्या दुसऱ्या क्रियेकडे जास्त वेळ देत असतं. देर इज नो ट्रबल ड्युरिंग ऑर आफ्टर द ब्लड डोनेशन. रक्तदान करताना किंवा केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. 1 ऑक्टोबर इज ऑब्झर्वड ॲज नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे. म्हणजे 1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. हेल्दी पर्सन ऑफ एज मोर दॅन 18 years कॅन डोनेट द ब्लड फॉर 3 to 4 times इन अ इयर. 18 वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकते. लक्षात घ्या, वर्षातून 3 ते 4 वेळा ती रक्तदान करू शकते. म्हणजे प्रत्येक वेळी 350 ml रक्त दिलं, वर्षातून 3 ते 4 वेळा ती आरामात 3 महिन्यातून एकदा आरामात रक्तदान करू शकते. आता उच्च रक्तदाब, हायपर टेन्शन हा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. आता नोट्स मधील काही क्वेश्चन अभ्यासूया. क्वेश्चन 5. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या भाषेत लिहा. एक्सप्लेन फंक्शनल कोरिलेशन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम विथ रेस्पिरेटरी, डायजेस्टिव्ह अँड एक्सक्रिटरी सिस्टीम. म्हणजे रक्ताभिसरण, श्वसन, पचन आणि उत्सर्जन संस्था यांचा परस्पर संबंध सांगा. रेस्पिरेटरी, डायजेस्टिव्ह अँड सर्क्युलेटरी ऑलवेज वर्क इन कोऑर्डिनेशन. हे श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था हे नेहमीच एकमेकांच्या कोरिलेशननं कार्य करत असतात, म्हणजे परस्पर संबंध असतो. In digestive system, complex food molecule are broken down into simple soluble nutrient. पचन संस्थेमध्ये कठीण पदार्थाचं साध्या घटकात रूपांतर केलं जातं. These soluble nutrients are absorbed in blood through villi of the intestine. आतड्याच्या आतमध्ये लहान लहान उंचवटे असतात, त्यांना विलाई म्हणतात. त्याच्या मार्फत हे विद्राव्य अन्न घटक रक्तात शोषून घेतले जातात. ब्लड कॅरीज these nutrients to each cell during circulation. आणि रक्ताभिसरण क्रियेमार्फत हे न्यूट्रिएंट सगळ्या पेशीपर्यंत पोहोचतात. ड्यू टू रेस्पिरेटरी सिस्टीम, ऑक्सिजन इन एअर मिक्स इन द ब्लड इन अल्व्हिओलस ऑफ लंग्स. रक्तातील ऑक्सिजन मार्फत हे न्यूट्रिएंट्स फुफ्फुसातील वायुकोशामध्ये जातात. धिस ऑक्सिजन इज टेकन टू एव्हरी सेल ऑफ द बॉडी. तो ऑक्सिजन प्रत्येक शरीरातील प्रत्येक पेशी ॲक्सेप्ट करते. ॲट द सेम टाइम अनवॉन्टेड कार्बन डायऑक्साईड इज गिवन आउट. आणि याच वेळी नको असलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. सोल्युबल न्यूट्रिएंट अँड ग्लुकोज इज मेटाबलाइज्ड विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन प्रोड्युसिंग एनर्जी. विद्राव्य, पोषक द्रव्ये आणि चयापचय ही क्रिया ऑक्सिजनच्या सानिध्यात होते आणि ऊर्जा तयार होते. Thus all the three systems bring about coordinated functions to keep the body alive. म्हणजे सगळ्या ज्या संस्था आहेत ती परस्पर रिलेटेड कार्य करतात आणि आपलं शरीर जिवंत ठेवतात, सुरळीत आपल्या शरीराचं कार्य चालू ठेवतात. सेकंड, एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन ब्लड. मानवी रक्ताची रचना आणि कार्य सांगा. स्ट्रक्चर, रचना. कंपोनंट ऑफ द ब्लड, ब्लडमध्ये असणारे घटक. ह्युमन ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू हॅव्हिंग ब्लड प्लाझ्मा अँड ब्लड कार्पस्कल्स. मानवी रक्त हे एक द्रव संयोजी आहे, ज्याच्यामध्ये संयोजी ऊती आहेत, ब्लड प्लाझ्मा आहे आणि ब्लड कार्पस्कल्स आहेत. प्लाझ्मा इज द फ्लुइड पार्ट ऑफ ब्लड विच इज पेल येलो इन कलर. प्लाझ्मा हा द्रव पदार्थ आहे रक्तातील आणि तो थोडासा पिवळसर रंगाचा असतो. इट्स स्लाइटली अल्कलाइन इन नेचर, आम्लारी धर्मी असतो. इट हॅज 90 to 90% वॉटर. त्यामध्ये 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रोटीन आणि 1 ते 2% इनऑर्गॅनिक साल्ट, असेंद्रिय क्षार असतात.
It contains proteins such as albumin, globulin, fibrinogen, etc. There are inorganic ions such as calcium, sodium, potassium. असेंद्रिय क्षार कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम असतात आणि प्रोटीन सगळे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता ब्लड सेल, रक्तपेशी. ब्लड सेल आर मेनली 3 टाइप्स, आरबीसीज, डब्ल्यूबीसीज, ब्लड प्लेटलेट्स. रक्तपेशीचे 3 प्रकार, रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल, ब्लड प्लेटलेट. दे आर प्रोड्युस्ड इन द रेड बोन मॅरो, हाडांच्या मध्ये त्या तयार होतात. आरबीसीज आर स्मॉल सर्क्युलर इन न्यूक्लिएटेड सेल्स. रेड ब्लड सेल ह्या लहान गोलाकार आणि केंद्रक नसलेले असतात. ऑक्सिजन डिझॉल्व्ह इन इट, त्याच्यामध्ये ऑक्सिजन विरघळतो. आरबीसीज आर रेड ब्लड सेल विच आर 50 to 60 लाख पर क्युबिक मिलीमीटर. पर एका घन मिलीमीटर रक्तामध्ये 50 ते 60 लाख रेड ब्लड सेल असतात. देअर लाईफ स्पॅन इज 100 to 127 days. आणि त्यांच्या आयुमर्यादा 100 ते 127 दिवस असते. म्हणजे नव्यानं पेशी सारख्या तयार होत असतात. एकदा तयार झालेल्या कायम राहत नाहीत. डब्ल्यूबीसी आर लार्ज न्यूक्लिएटेड अँड कलरलेस. पांढऱ्या पेशी आहेत त्या मोठ्या केंद्रक असलेल्या आणि रंगहीन असतात. 5 टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी आर न्यूट्रोफिल, बेसोफिल, इओसिनोफिल, मोनोसाइट, लिम्फोसाइट्स. दे आर 5 to 10,000 पर मिलीमीटर ब्लड ऑफ ब्लड. प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 5 ते 10,000 पेशी असतात. प्लेटलेट आर व्हेरी स्मॉल डिस्क शेप्ड ब्लड सेल विच आर 2.5 to 4 लाख पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. प्लेटलेट ह्या डिस्कच्या चकतीच्या आकाराच्या असतात. 2.5 ते 4 लाख आपल्या घन मिलीमीटर रक्तामध्ये प्रेझेंट असतात. फंक्शन ऑफ ह्युमन ब्लड, मानवी रक्ताचं कार्य. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसियस, वायूंचं वहन. ऑक्सिजन इज कॅरिड व्हाया ब्लड फ्रॉम लंग्स टू सेल इन व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यू टू लंग्स. ऑक्सिजन हा फुफ्फुसाकडून रक्ताकडे पाठवणं, रक्तातील नको असलेला कार्बन डायऑक्साईड लंग्स मार्फत शरीराबाहेर टाकणं हे कार्य रक्ताचं आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट, पोषक द्रव्यांचं वहन. सिंपल न्यूट्रिएंट लाईक ग्लुकोज, अमायनो ॲसिड, फॅटी ॲसिड आर टेकन अप बाय ब्लड फ्रॉम वॉल ऑफ एलिमेंटरी कॅनाल अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच सेल इन द बॉडी. पोषक द्रव्ये ग्लुकोज, अमायनो ॲसिड, मेद पदार्थ रक्तातून अन्ननलिकेकडे वहन करणं, शरीराच्या पेशीपर्यंत पोहोचवणं. ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल, टाकाऊ पदार्थांचं वहन. नायट्रोजिनस वेस्ट लाईक अमोनिया, युरिया, क्रिएटिनिन आर रिलीज्ड बाय टिश्यू इनटू ब्लड विच कॅरीज दोज टू किडनी फॉर एक्सक्रिशन. नायट्रोजिनस जे टाकाऊ पदार्थ आहेत, अमोनिया, युरिया, क्रिएटिनिन, हे रक्तामधून कॅरी करून किडनीच्या मार्फत एक्सक्रिशनकडे दिले जातात. ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाईम अँड हार्मोन्स, विकर आणि संप्रेरक यांचं वहन करणं. ब्लड ट्रान्सपोर्ट द एन्झाईम अँड हार्मोन फ्रॉम साइट ऑफ देअर प्रोडक्शन टू द साइट ऑफ देअर ॲक्शन. आता ज्या ठिकाणी विकर आणि हार्मोन तयार होतात त्यांना ठराविक अशी काही वाहिनी नसते, त्यामुळे ते रक्तात तयार होतात. रक्तातून सगळं जिथं तयार होतात तिथून रक्तामार्फत सर्व अवयवाकडे पाठवले जातात किंवा जिथं त्याची गरज आहे तिथं पाठवले जातात. प्रोटेक्शन, संरक्षण. Antibodies are produced in blood and they protect the body from microbes and other harmful particles. प्रतिजैविक रक्तामध्ये तयार केले जातात आणि बॉडी फ्रॉम मायक्रोब, सूक्ष्मजीवापासून शरीराचं संरक्षण करतात, हानिकारक घटकापासून सुद्धा संरक्षण करतात. थर्मोरेग्युलेशन, मेंटेन म्हणजे तापमान नियंत्रण करणं. बॉडी टेम्परेचर इज मेंटेन्ड कॉन्स्टंट ॲट 37 डिग्री सेल्सिअस बाय व्हॅसोडायलेशन, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. म्हणजे उच्च तापमान व कमी थंडी जास्त थंडी असेल या दोन्ही क्रियामध्ये बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री मेंटेन केलं जातं. मेंटेनिंग बॅलन्स ऑफ मिनरल लाईक सोडियम, पोटॅशियम इन द बॉडी. सोडियम, पोटॅशियम हे खनिज संतुलित ठेवली जातात. If bleeding occur and injury, platelet and protein called fibrinogen of the blood form clot and seal the injury. जेव्हा एखादा अपघात होतो आणि रक्तस्राव होत असतो त्यावेळी प्लेटलेट्स त्या ठिकाणी जाऊन ते रक्त गोठवतात, रक्तस्राव होण्यापासून थांबवतात. ही रक्ताची काही कार्य आहेत.
आज दिलेला क्वेश्चन 5 मधील ए आणि बी हे मोठे 2 प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, पाठ करा, लिहा आणि होमवर्क सेंड करा. याच्यामध्ये काय अडचणी असतील तर आपण तासाच्या वेळी त्या सॉल्व्ह करू.